मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याचं उत्तर देण्याचा आपण वेगवेगळ्या भागातून प्रयत्न करतो आणि त्याशिवाय अनेक जण आपल्याला कमेंटच्या माध्यमातून त्यांचे वेगवेगळे प्रश्न विचारत असतात आणि आपण सुद्धा त्या प्रश्नांना कमेंटच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु आज आपण असे काही कमेंट्स घेणार आहोत जे काही महत्त्वाचे कमेंट्स आहेत, म्हणजे सध्या म्हाडाची लॉटरी असेल किंवा सिडकोची लॉटरी असेल किंवा मुंबईची लॉटरी असेल, अशा लॉटरीने घेऊन जे काही कमेंट्स आपल्याकडे आतापर्यंत आलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आज आपण थोडक्यात पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, म्हाडा संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सातत्यानं केले जात आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अपकमिंग मुंबईची लॉटरी कधी येणार आहे। त्याशिवाय जी किंवा पेमेंट संदर्भात काही प्रश्न आहेत की पेमेंट आम्ही 100% केलं आणि जर पोझिशन वेळेवर नाही भेटलं तर काय करायचं, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न केलेले आहेत। आणि त्याच प्रश्नांची उत्तरं पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। चला तर मित्रांनो, पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे। तर जे काही प्रश्न मला केलेत, मी प्रथम प्रश्न करण्याचे नाव सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रवीण राजे यांनी पहिला प्रश्न केला आहे, नेक्स्ट म्हाडा छत्रपती संभाजीनगर लॉटरी 2023 कधी निघत आहे सर? माहिती असेल तर सांगा। तर पवन राजे यांना माझं उत्तर असं आहे की जे काही छत्रपती संभाजीनगरची लॉटरी येणार आहे म्हाडाची, त्या लॉटरीचं नियोजन ऑलरेडी झालेलं आहे। फक्त आता जाहिरात प्रसिद्ध करून लॉटरी प्रोसेस राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे। परंतु आता कुठेतरी म्हाडाच्या कोकण मंडळाची, पुणे मंडळाची आणि जे काही मुंबईची लॉटरी झाली त्याची सध्या प्रक्रिया सुरू असल्यामुळं कुठंतरी औरंगाबाद जे काही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लॉटरी काढली जाते त्याला थोडा उशीर होत आहे। परंतु ती सुद्धा दिवाळीच्या आसपास जाहीर करू असं कुठेतरी म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे। पण ती लॉटरी मित्रांनो जवळजवळ 1000 घरांच्या आसपास निघेल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। नंतर समीर शाह यांनी दुसरा प्रश्न केला आहे, RK प्रॉपर्टी न्यूज परत मुंबई लॉटरी कधी येणार आहे भावा? त्याशिवाय हाच प्रश्न मित्रांनो सेम जो काही प्रश्न केला आहे तो मेघा साळुंके यांनी सुद्धा केलेला आहे, सर मुंबईची लॉटरी कधी येणार आहे? तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा प्लीज। तर लक्षात घ्या, मेघाताई आणि समीरजी दोघांनी सांगणं आहे। त्याशिवाय फक्त दोघांचेच नाही तर अनेकांनी प्रश्न केलेत मित्रांनो, पण आपण दोघांचेच प्रश्नांची उत्तरे पाहतोय। या ठिकाणी जे काही मुंबईची अपकमिंग लॉटरी आहे ती सन 2025 मध्ये येणार आहे। ती लॉटरी जवळजवळ 3000 घरांसाठी असेल असंही मला म्हाडातून अपडेट मिळालेलं आहे। आता जे काही नवीन लॉटरी मुंबईची येणार आहे त्याच्या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे। यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो जयश्री भिशाळ यांनी केला आहे। जयश्रीजी विचारत आहेत, अनामत रक्कम अजून आली नाही त्यासाठी काय करावं लागेल? लक्षात घ्या, तुम्ही जे काही ऑनलाईन अर्ज करताना अनामत रक्कम भरताना ऑनलाईन अर्ज करताना जो काही अकाउंट नंबर दिला होता तो पहिले तुम्ही चेक करून घ्या बरोबर आहे का। आणि जर बरोबर असेल तर मात्र तुम्ही आता बँकेतून पासबुकवर एंट्री मारून घ्या, तुमचे पैसे आलेत किंवा नाही आलेत। आणि एंट्री मारल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या पासबुकच्या एंट्रीची प्रिंट काढायची आहे। त्याशिवाय तुमचं आधार कार्ड सोबत जोडायचं आहे, तुमचं जे काही ॲप्लिकेशन भरली होती पैसे भरल्याची पावती जोडून तुम्हाला म्हाडामध्ये अर्ज करावा लागणार आहे। किंवा रेज ग्रीव्हन्समध्ये तुम्हाला तसं डॉक्युमेंट्स अपलोड करून अर्ज करावा लागणार आहे। रिफंडसाठी तुम्हाला वेगळं अर्ज करावा लागणार आहे। त्यानंतर तुमची अनामत रक्कम तुमच्या खात्यावर परत केली जाणार आहे। ज्यांचे काही इश्यू नाहीत त्यांची अनामत रक्कम ऑलरेडी म्हाडाने जमा केलेली आहे। नंतरचा प्रश्न मित्रांनो प्रणिता लोटनकर यांचा। प्रणिताजी विचारत आहेत की फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली तर एडिट करू शकतो का? नक्कीच आपण एडिट करू शकतो जर फॉर्म भरताना मिस्टेक झाली असेल तर, पण तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर तुम्हाला मात्र एडिट करता येणार नाही। म्हाडाने स्पष्टपणे दिलेलं आहे, तुम्हाला जर तुम्ही फॉर्म भरताना किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना काही चूक झाली असेल किंवा तुम्ही फॉर्म सबमिटसुद्धा केला असेल पण तुम्ही जर पेमेंट केलं नसेल तरच तुम्ही एडिट करू शकता। पण जर तुम्ही एकदा पेमेंट केलं तर तुम्हाला कुठल्याच माहितीमध्ये एडिट करता येणार नाही, दुरुस्ती करता येणार नाही। प्रणिताजी जर तुम्ही पेमेंट केलं नसेल तर नक्कीच तुम्ही एडिटमध्ये जाऊन ते सगळं जे काही डिटेल आहे ते एडिट करू शकता। नंतर मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे, हाय सर रुनवल गार्डनचे व्हिडिओ नाही टाकत का? तो व्हिडिओ आम्ही लवकरच टाकणार आहोत। नंतर एक प्रश्न आहे मित्रांनो जे काही अंडर कन्स्ट्रक्शन घर आहेत त्या संदर्भात देवास ब्लॉग ठाणे यांनी विचारले, पेमेंट ऑप्शनबद्दल सांगा सर। अंडर कन्स्ट्रक्शन असताना पेमेंट कसं असणार आहे? अंडर कन्स्ट्रक्शन असताना बँकेचा EMI लगेच चालू होणार
की पोझिशन झाल्यावर EMI चालू होणार? आता हा प्रश्न मित्रांनो 20% सर्वसमावेश योजना जी काही आहे त्या अनुषंगाने विचारलेला आहे. लक्षात घ्या, 20% सर्वसमावेश योजनेमध्ये जेवढी काही घरे उपलब्ध आहेत त्या घरांचं जे काही पेमेंट शेड्यूल आहे ते तुम्हाला त्या बिल्डरांच्या शेड्यूलनुसार फॉलो करायचं आहे. म्हणजे त्या बिल्डरांचे जे काही इन्स्टॉलमेंट आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मग ते पोझिशन कधी होणार आहे, त्याला OC कधी देणार आहे, तो पुढचा भाग राहिला. पण जर समजा OC आली नसेल, अंडर कन्स्ट्रक्शन असेल, तर जे काही बिल्डर तुम्हाला इन्स्टॉलमेंट देतील त्यानुसार तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि नंतर पोझिशन कधी होईल ते संपूर्णपणे बिल्डरांच्या कामावरती अवलंबून असणार आहे. म्हणून 20% मध्ये हाच थोडा गोंधळ आहे. इथेच थोडं नुकसान होतं की पेमेंट तुम्हाला लवकर करायचं आहे आणि पोझिशन तुम्हाला थोडं उशिरा मिळणार, हे मात्र तितकं सत्य आहे. जर 20% मध्ये घरे तयार असतील, OC आलेली असेल, तर मात्र लगेच तुम्हाला पेमेंट करून लगेच तुम्ही ताबा घेऊ शकता. नंतरचा प्रश्न मित्रांनो योगेश बामणे यांनी विचारले. योगेशजी विचारतायत, सर वसई साईडला कधी व्हिजिट करणार आहात? आम्ही लवकरच पुढील आठवड्यामध्ये वसईची साईड व्हिजिट करणार आहोत मित्रांनो. परंतु वसईची ऑलमोस्ट मागच्या वेळेस आम्ही साईड व्हिजिट केली होती. त्या ठिकाणी बरेच काही प्रॉब्लेम आम्हाला दिसून आले, जसं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पार्किंग इश्यू आहे, किंवा लोकल जे काही अथॉरिटी आहे त्यांच्याकडून ज्या काही सोयी सुविधा पुरवायला हव्या होत्या त्या व्यवस्थित पुरवल्या जात नसल्याने वसई या ठिकाणी जास्त अर्ज येत नसल्याचं वारंवार दिसून आलेलं आहे. नंतर मित्रांनो प्रश्न आहे संदीप बागुल यांचा. संदीपजींनी विचारले, प्रथम प्राधान्य कोकणचं पेमेंट प्लॅन कसं असेल तेही सांगा. कोकणचं पेमेंट प्लॅन मित्रांनो, पेमेंट तुम्हाला लगेच करायचं आहे. तुम्हाला जर घर अलॉट झालं असेल, तुम्ही जर प्रथम तत्वावरती जर ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्हाला म्हाडाकडून पेमेंट शेड्यूल दिले जाणार आहे, देकारपत्र देणार आहे. त्याच्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पहिले तुम्हाला 25%, नंतर तुम्हाला 75% असं ते पेमेंट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न मित्रांनो अतिशय ज्वलंत विषय आहे. म्हाडा कोकण मंडळ सोडत 2023 नोव्हेंबर 2023 कोकणातील घरांना इच्छुकांची नापसंती आहे. आता अनामत रकमेसह फक्त केवळ 3840 अर्ज दाखल झालेले आहेत. याच्या मागची कारणं आपण सांगणार आहोत मित्रांनो. खरं तर कोकण मंडळाचे जे काही रिस्पॉन्स कमी आहे त्याच्या संदर्भात मी वेगळा भाग बनवणार आहे आणि ते वेगळ्या भागातून याची कारणं, त्या कारणांची मीमांसा मी सविस्तररित्या करणार आहे. नंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. विनायक गावडे यांनी विचारले, हाय सर, मी कावेसरला अर्ज केला आहे, तर माझी वाईफसुद्धा अर्ज करू शकते, तिचं वेगळं रजिस्ट्रेशन करून अप्लाय करता येईल का? प्लीज सांगा. लक्षात घ्या, तुम्ही सांगितलं की तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला आहे. बघा, तुम्हाला जर मिसेसचा आणि मिस्टरांचा दोघांचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला दोघांचंही पॅन कार्ड, दोघांचंही आधार कार्ड, फॅमिली इन्कम असेल तर फॅमिली इन्कम, लक्षात घ्या फॅमिली इन्कम ते फक्त पतीच्या नावावर किंवा पत्नीच्या नावावर दोघांपैकी एकाच्या नावावर चालेल, जे तहसीलचं असणार आहे. पण जर तुमचा IT रिटर्न असेल तर दोघांचंही IT रिटर्न तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही वेगळं रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही तुमचंच उत्पन्न दाखवलं आणि तुम्ही तुमचा फॉर्म वेगळा भरला, पत्नीचं वेगळं रजिस्ट्रेशन करताय, तुम्ही त्यांचं वेगळं उत्पन्न दाखवताय, तसं करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या दोघांचंही उत्पन्न एकत्रितरित्या दाखवायचं आहे. म्हणून सांगतोय, जर फॅमिली इन्कम असेल तहसीलचं तर ते तुम्ही दोन्हीकडे अप्लाय करून दोघंही वेगवेगळं रजिस्ट्रेशन करू शकता. पण जर IT रिटर्न असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, पतीचं रजिस्ट्रेशन करताना पत्नीचं IT रिटर्न आणि पत्नीचं रजिस्ट्रेशन करताना पतीचं IT रिटर्न तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तसंच सेम तहसील उत्पन्नाच्या बाबतीत जर तहसीलचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला पत्नीचं रजिस्ट्रेशन करताना पतीचाच दाखला टाकावा लागणार आहे. ते एकाच्या नावावर असेल तरी चालेल, व्यवस्थित समजून घ्या. म्हणून नंतर मात्र तुम्ही दोघंही या लॉटरीमध्ये अर्ज करू शकता. तुम्ही दोघं वेगवेगळं रजिस्ट्रेशन करून वेगवेगळं उत्पन्न दाखवून वेगवेगळ्या उत्पन्न गटात तुम्हाला अर्ज करता येणार नाहीत. दोघांचंही उत्पन्न एकत्र करून तुम्हाला दाखवावं लागणार आहे. नंतर शेवटचं महत्त्वाचं आहे मित्रांनो, PMAY रजिस्ट्रेशन कधी होणार आहे? जे काही मुंबईचं रजिस्ट्रेशन आहे त्याच्या संदर्भात आपल्याला 9657575982 यांनी प्रश्न केला आहे की मुंबईचं PMAYचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. मित्रांनो, आम्ही वारंवार या संदर्भात माहिती देतोय, वारंवार आम्ही या संदर्भात म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय की जे काही PMAYचं रजिस्ट्रेशन आहे ते कधी सुरू होणार आहे. आणि त्या संदर्भात वारंवार म्हाडाकडून सांगितलं जातं आहे की पुढील आठवड्यामध्ये सुरू करू, परंतु अद्यापही सुरुवात केलेली नाही. परंतु माझे स्पष्ट मत आहे, म्हाडाने पहिलं PMAYचं रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे. कारण जर एखाद्या अर्जदाराने 100% रक्कम भरली तर त्याला पोझिशन कसं द्यायचं, म्हणजे पहिलं PMAYचं रजिस्ट्रेशन करायचं का त्याला पोझिशन द्यायचं, हाही खूप मोठा प्रश्न आहे. पण याच्यावरती सुद्धा मी लवकरच नव्याने व्हिडिओ बनवणार आहे. तर हे होतं मित्रांनो काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.